नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या दमदार 10 या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आपण जाणून घेणार आहोत राज्यातल्या, देशातल्या आणि जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्या, दमदार बातम्या. पण सुरुवातीला हेडलाइन्स. प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. उपराजधानी नागपुरात ढगफुटी सदृश्य पाऊस. अंबाझरी, सीताबर्डी परिसरासह अनेक भागात पाणीच पाणी. तिघांचा मृत्यू. गडकरी आणि फडणवीसांकडून परिस्थितीचा आढावा. नागपुरात पुरानं नुकसान झालेल्यांना तातडीची 10,000ची मदत देणार. उपमुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. नागपुरात पाणी साचेपर्यंत प्रशासन झोपलं होतं का? विरोधी पक्षनेते वडेट्टीवार संतापले. अंबादास दानवेंनीही सत्ताधाऱ्यांना सुनावलं. नागपूर पाठोपाठ नाशिकमध्ये मुसळधार पाऊस. गंगापूरसह 9 धरणं भरले. पाण्याची चिंता मिटली. सुट्टीनंतर राज्याच्या विविध भागात पावसाची दमदार हजेरी. पुढील 24 तासांसाठी मुंबई, कोकणासह मराठवाड्याला अलर्ट. 16 आमदारांच्या पात्रतेची सुनावणी लाईव्ह दाखवा. सर्वोच्च न्यायालयाचा उल्लेख करत वडेट्टीवारांची मागणी. रोखठोक वक्तव्य करणाऱ्या अजित पवारांची गांधीगिरी. डोक्यावर बर्फ आणि शांतपणे ऐकण्याचं धोरण. कार्यकर्त्यांनाही सल्ला. बारामतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनचे अजित पवारांनी टोचले कान. मेमो, बायोमेट्रिक हजेरीवरून समाचार. शरद पवार आणि अदानींची अहमदाबादमध्ये भेट. गेल्या काही महिन्यातील तिसऱ्या भेटीनं तापलं राजकारण. वाराणसीला पंतप्रधान मोदींचं गिफ्ट. 30,000 आसन क्षमता असणाऱ्या नव्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या घरच्या बाप्पाचं घेतलं दर्शन. 5 दिवसांच्या पाहुणचारानंतर बाप्पाला निरोप. कोकणात पारंपरिक पद्धतीनं विसर्जन. आणि चीनच्या हांगचॉंगमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धांचा शानदार शुभारंभ. हरमनप्रीत सिंग आणि लवलिना बार्गोहेन भारताचे ध्वजवाहक. नागपुरात ढगफुटीप्रमाणे झालेल्या मुसळधार पावसानं दाणादाण उडवून दिली. मुंबईत 26 जुलै 2005 साली झालेल्या पावसाची आठवण नागपूरकरांना झाली. या पावसामुळे नागपुरातील बस स्थानकासह अनेक रहिवासी भागात पाणी शिरलं. नागपूर शहरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं अक्षरशः कहर केलाय. ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसानं नाग नदीला आलेल्या पुराचं पाणी नदीकाठच्या घरांमध्ये शिरलं. तर अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्यानं तलावाशेजारी भागामध्ये पाणी साचलं. अनेक घरांमध्ये तर 5 ते 6 फूट पाणी होतं. नागपुरातील बस डेपोला पाण्याचा विळखा पडला होता. बसेस अर्ध्या पाण्याखाली बुडाल्या होत्या. या परिसरातील अनेक चारचाकी आणि दुचाकी वाहनं पुराच्या पाण्यात बुडाली. तर अनेक भागाला पाण्याच्या मोठ्या प्रमाणात विळखा पडला होता. दोरीच्या साह्यानं पुरातून वाचलेलं सामान सुमान घेऊन नागरिक पाण्यातून वाट काढत असताना दिसून आले. 50 वर्षापासून आम्ही इथे राहतोय. ओव्हरफ्लो किंवा ह्याच्यामुळे कधीच असं पाणी नाही आलं. बहुत पाणी भरा हुआ है. पहिला मजला पूरा डूब गया है सबके यहाँ का. या 4 तासामध्ये 109 मिलीमीटर एवढा प्रचंड पाऊस झालाय आणि त्यातले 90 मिलीमीटर हा केवळ 2 तासात झालेला आहे. या मुसळधार पावसानं अनेक रस्त्यांचं नुकसान झालंय. एकूणच पावसानं नागपूरची दाणादाण उडवून दिली. नागपूर शहरात पावसानं धुमशान. अनेक नागरिकांच्या घराभोवती पाण्याचा विडा पडला. त्यावेळी स्थानिक प्रशासनासह SDRF, NDRFच्या तुकड्या मदतीला धावल्या. या सर्व यंत्रणांनी पाण्याच्या विड्यात अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका केली.
नागपुरात ढगफुटीप्रमाणे झालेल्या पावसानं अनेक भागात पाणीच पाणी झालं। अचानक आलेल्या पावसानं अनेक भागांना पाण्याचा विळखा पडल्यानं नागरिक घरात अडकून पडले। घरात अडकून पडलेल्या या नागरिकांच्या मदतीला नागपूर महापालिकेचे अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा पथक धावून आलं। त्यानंतर SDRF आणि NDRF सुद्धा पथक मदत आणि बचाव कार्यात उतरलं। NDRFच्या पथकानं पुराच्या पाण्याचा विळखा पडलेल्या भागातल्या नागरिकांची सुटका केली। नागपूरच्या रस्त्यावर पाणीच पाणी झाल्यानं NDRFचे जवान बोटीच्या सहाय्यानं नागरिकांची सुटका करताना दिसून आले। जैसे पता चला हम बोट लेके आए, बंदों को हमने रेस्क्यू किया, जहाँ के जो बच्चे थे स्कूल में जाने वाले उनको घर पे छोड़ा और जो बाहर थे उनको घर पे लेके छोड़ा। जो भी बाढ़ में फंसे हुए थे लोग उनको बचाने का हमने कोशिश किया, उनको एक दो जगह से दूसरे जगह पहुंचाने का कोशिश किया। नदी नाल्यांमध्ये पाणी वाढत असल्यानं पूल ओलांडू नये, पाणी कमी झाल्यानंतरच पूल ओलांडावा असं आवाहन प्रशासनाने केलंय। नागपुरात पुढील 24 तास मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। नागपुरात पावसानं कशा प्रकारे दाणादाण उडवून दिली याची अनेक दृश्य समोर आली। पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीला धावले ते स्थानिक नागरिक आणि पोलीस। या सगळ्यांनी पाण्याच्या प्रवाहात अडकून पडलेल्यांची सुखरूप सुटका केली आहे। नागपुरात मध्यरात्री मुसळधार पाऊस झाल्यानं नागपुरातल्या रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप आलं। नागपुरातील रस्त्यावर नदीप्रमाणे पाण्याचा प्रवाह वाहत होता। या पाण्याच्या प्रवाहानं नागपूरच्या जानकी टॉकीज परिसरात पाणीच पाणी झालं। या ठिकाणी घरात एक महिला आणि तिचा मुलगा अडकून पडला। त्याची माहिती मिळताच नागपूर पोलिसांचे पोलीस इन्स्पेक्टर भिडोडकर, मंगला वाकडे तसंच स्थानिक नागरिकांनी दोरीच्या मदतीनं महिलेची आणि तिच्या मुलाची सुखरूपपणे सुटका केली। स्थानिक नागरिक आणि पोलीस या कठीण प्रसंगात इतर नागरिकांच्या मदतीला धावल्याचं घटनेतून दिसून आलं। नागपूरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस बरसला। या पुरात तिघांचा मृत्यू झालाय। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पालिकेच्या मुख्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि मदतीची घोषणा केली। पावसाचा जोर ओसरल्यानं पुराच्या पाण्याचा निचरा होतोय। गांधीनगर भागातील नागरिकांच्या घरात पुराचं पाणी शिरलं, त्यामुळे आता नागरिकांच्या घरात गाळ आणि चिखल उरलाय। अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अनेकांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। अन्नधान्यासह घरातील सामान आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचंही पाण्यामुळे प्रचंड नुकसान झालंय। पुरामुळे अनेकांच्या घरात साप, मासे आणि जीवजंतू आढळून येत आहेत। त्यामुळे प्रशासनानं मदत करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। हे जे नुकसान आमचं झालंय त्याची भरपाई कोण करणार हे आम्हाला सांगा, कारण हे जे आमचं नुकसान आहे आज नाही तर आमचे नुकसान 1.5-2 लाखाचं झालेलं आहे। पाणी शिरलेलं आहे त्यांना तातडीची मदत म्हणून 10,000 रुपये मदत ही आम्ही त्याचे लगेच पंचनामे करतोय आणि ते 10,000 रुपयाची मदत ही आम्ही त्यांना देतो आहोत। पुरामुळे नागपुरात सार्वजनिक आणि खासगी संपत्तीचं मोठं नुकसान झालंय। बर्डी परिसरातील पुलाचा काही भाग वाहून गेला, त्यामुळे पूर ओसरला असला तरी पुरातून सावरण्यासाठी नागपूरकरांना आणखी काही काळ लागणार आहे। मुसळधार पावसामुळे नागपूरकरांची दैना उडाली। अनेकांचे संसार वाहून गेले। नागपुरातील या पावसानंतर आता राजकारणाचा महापूर आलाय। या पावसामुळे उडालेल्या दैनेवरून विरोधकांनी भाजपवर निशाणा साधला। नागपुरात अवघ्या 4 तासात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यानं नागपूर शहर जलमय झालं। नागपूर महापालिकेवर अनेक वर्ष भाजपची सत्ता आहे। पावसानं उडालेल्या नागपूरकरांच्या दैनेवरून विरोधकांनी भाजपवर निशाणा साधलाय। विकास कामं अर्धवट केल्याचा, त्याचप्रमाणे नाली सफाई योग्य पद्धतीनं न झाल्याचा फटका नागपूरकरांना बसल्याचा आरोप विरोधकांनी केला। अजून तर पाऊस खूप मोठा झालेलाच नाही। मला असं वाटतं महाराष्ट्राच्या जनतेने समजून घेतलं पाहिजे की या लोकांना टीका करायला फार चांगलं वाटतं दुसऱ्यावर, पण स्वतःच्याच खाली काय जळतं हे नागपूरमध्ये त्यांनी बघावं। रस्त्यांची कामं अधुरी आहेत, अपुरी आहेत, नाल्यांची कामं अपुरी आहेत, नाले सफाई झाली नाही। 110 मिलीमीटर पाऊस 2.5 तासात पडला आहे आणि किती चांगलं व्यवस्था असलं तरी त्या 110 मिलीमीटर पाऊस सांभाळू शकत नाही। नागपुरात पावसानं उडालेल्या दाणादाणीमुळे भाजप बॅकफूटवर आलाय। मात्र त्यावरून राजकारण न होता अशा प्रकारच्या पावसात कमीत कमी नुकसान होईल याबद्दल भविष्यातल्या उपाययोजना करण्याची खरी गरज आहे। अखेरच्या महिन्यात पावसानं आपला ट्रेंड बदललाय। शुक्रवारी नागपूर पाठोपाठ नाशिकमध्ये धोधो पाऊस कोसळला। विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह झालेल्या पावसानं दाणादाण उडवून दिली। बऱ्याच काळानंतर अचानक आलेल्या पावसानं नाशिककर सुखावले। नाशिक शहरावर नव्हे तर काही तालुक्यांवरही तुटून पडलेल्या पावसानं सर्वत्र पाणीच पाणी केलं। नाशिक रोड, सातपूर, सिडको, पंचवटी अशा वेगवेगळ्या भागात जोरदार सरींनी हजेरी लावली। रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणीच पाणी होतं। या जोरदार पावसानं गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली। गंगापूर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गोदावरीची पातळी वाढली। गोदाघाट परिसरातही पाणीच पाणी झालं। या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर धरणासह 9 प्रमुख धरणं 100% भरली आहेत। मात्र सकाळपासून नाशिकमध्ये पावसानं विश्रांती घेतली आहे, त्यामुळे धरणातून होणारा विसर्ग थांबवण्यात आलाय। त्यामुळे गोदाकाठावरील जनजीवन पूर्ववत झाल्याचं पाहायला मिळतंय।
गणपती बाप्पाच्या आगमनानंतर राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झालाय। विदर्भातील अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी बरसल्यात। त्यात आता मुंबई, कोकणासह मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्यात पावसाचं कमबॅक झालंय। विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। हिंगोलीत मुसळधार पावसानं ओढ्याला पूर आला असून वाई ते बोळला या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली। बुलडाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसानं जोरदार एंट्री केली आहे। खामगाव आणि नांदुरा तालुक्याला पावसानं झोडपून काढलंय। पावसाच्या सरींमुळे शेतकरी वर्ग सुखावलाय। त्यात 1.5 महिन्याच्या विश्रांतीनंतर अहमदनगर जिल्ह्यात तुफान पाऊस बरसला। अहमदनगर शहरातील रस्त्यांवर पाणी झालंय। शहरात आणि महामार्गावर त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे। पुढील 24 तासात कोकणासह मराठवाड्यातही पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। 24 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। राज्यात पावसाचं कमबॅक झाल्यानं खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला असून बळीराजा सुखावलाय। पावसाचा हा जोर पुढील काही दिवस कायम राहावा आणि राज्यावरचं दुष्काळाचं सावट दूर व्हावं अशी अपेक्षा व्यक्त होतीये। शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर सोमवारपासून सुनावणी होणार आहे। या सुनावणीचं लाईव्ह प्रक्षेपण करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। त्यावरून आता नव्या राजकीय वादाला तोंड फुटलंय। शिवसेनेतील 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणी सोमवारपासून विधानसभा अध्यक्ष सुनावणी घेणार आहेत। मात्र या सुनावणीपूर्वी चांगलंच राजकारण तापलं। आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचं लाईव्ह प्रक्षेपण करण्याची मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। त्यासाठी वडेट्टीवारांनी सुप्रीम कोर्टाचा दाखला दिला। वडेट्टीवारांच्या या मागणीला ठाकरे गटानं पाठिंबा दर्शवलाय। सर्व लाईव्ह लोक बघून लोकांना सुद्धा निष्कर्षापर्यंत जाता येईल। तो अदालत की जनता को देखने दीजिए कौन कितना झूठ बोल रहा है। ये मक्कार लोग कैसे क्या अपनी बात रखते हैं, ये लोगों को सुनने दो। वडेट्टीवार सांगतील त्याप्रमाणे काही त्या ठिकाणी होणार नाही, तो निर्णय अध्यक्षांनी घ्यायचा आहे। आमदारांच्या अपात्रतेसोबत विधानसभा अध्यक्षांना शिवसेना कुणाची याचा निवाडा करायचा आहे। त्यामुळे विधानसभा अध्यक्षांकडून येत्या काळात पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांना नोटीस पाठवण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कोणता निर्णय देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या अजित पवारांनी सध्या गांधीगिरी सुरू केली आहे। गोपीचंद पडळकरांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्यावर सुद्धा अजित पवार शांत आहे। डोक्यावर बर्फ ठेवायचा आणि शांतपणे ऐकून घ्यायचं, काहीच बोलायचं नाही असं सध्या आपण ठरवल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांवर टीका केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले। अनेक ठिकाणी रस्त्यावर उतरून कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। त्यामुळे अजित पवार गोपीचंद पडळकरांना जळजळीत उत्तर देतील अशी अपेक्षा होती। मात्र अजित पवारांनी संयमित भूमिका घेतली आहे। हे जे काही प्रकार मी बघतोय शांतपणे मी सध्या ठरवलेलं आहे, डोक्यावर बर्फ ठेवल्यासारखं करायचं ना, ऐकत बसायचं, कुठं काही समजून घ्यायचं। रोखठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतलेल्या संयमित भूमिकेनं अनेक चर्चांना उधाण आलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या परखड मतांसाठी प्रसिद्ध आहेत। त्यांचा हजरजबाबीपणा आणि त्यांच्या कामाची पद्धत सुद्धा राज्याला चांगली ठाऊक आहे। त्यात ते अनेकदा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कान टोचायला मागे पुढे पाहत नाही। बारामतीत पुन्हा एकदा याच गोष्टींचा प्रत्यय आला। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर आहेत। बारामतीतल्या विविध विकास कामांची अजित पवारांनी पाहणी केली। यावेळी बारामतीतल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अजित पवारांनी भेट दिली। बाह्य रुग्ण विभागाचे अजित पवारांनी उद्घाटन केलं। यावेळी अजित पवारांनी महाविद्यालयातल्या वरिष्ठांचा समाचार घेतला। तुम्ही इतके उदारमतवादी आहात, जर तुम्ही कुणाला मेमोच देणार नसेल तरी बाबा काही मेमोच घेतलं कसंही काम केलं तरी चालतं असं तुझं। काही दिवसांपूर्वी बारामतीत अजित पवारांनी शिक्षकांचे कान टोचले। आता काय कपाळ फोडून घेऊ का, एवढं सगळं करूनही बारामतीचा निकाल शून्यच आहे असं ते म्हणाले। त्यामुळे अजित पवारांच्या बेधडक स्वभावाची झलक पुन्हा एकदा पाहायला मिळाली। काँग्रेसचे नेते राहुल गांधी सातत्यानं उद्योजक गौतम अदानींवरून मोदी सरकारला सवाल करतात। अशात इंडिया आघाडीचे प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची गौतम अदानींशी जवळीक पाहायला मिळते। त्यामुळे हे दोघे पुन्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्या भेटीमुळे स्वाभाविकच राजकीय चर्चा सुरू होते। शनिवारी पुन्हा एकदा शरद पवार आणि गौतम अदानी यांची अहमदाबादमध्ये अदानी यांच्या घरी भेट झाली। अहमदाबादमध्ये एका कार्यक्रमासाठी पवार आणि अदानी एकत्र आले। पुण्यातल्या व्यावसायिकाच्या कारखान्याच्या उद्घाटनासाठी शरद पवार अहमदाबाद दौऱ्यावर आले। या दौऱ्यावेळी पवार आणि गौतम अदानींची भेट घेतली। त्यांच्या या भेटीनं पुन्हा एकदा राजकारण तापलंय।
वारंवार भेटीचा संबंध हा निश्चितच इंडियाच्या आघाडीमध्ये थोडासा संभ्रम करणाराच आहे. सगळ्या घटकाला भेटल्याशिवाय पॉलिसी ही कधीही करता येत नाही. पवार साहेबांच्या मनात काय आहे कोणी सांगू शकत नाही. मनात काय, पोटात काय, ओठात काय हे त्यांनाच माहीत असतं. याआधी गौतम अदानी आणि शरद पवारांची 20 एप्रिलला मुंबईत भेट झाली होती. तेव्हा शरद पवार आणि गौतम अदानींमध्ये 2 तास चर्चा झाली होती. गौतम अदानी हे हिंडनबर्ग प्रकरणात चर्चेत आले होते. त्यानंतर शरद पवार आणि गौतम अदानींची दुसरी भेट 2 जूनला झाली. यावेळी त्यांनी अर्धा तास चर्चा केली. आता या तिसऱ्या भेटीनं सगळ्यांच्या भुवया उंचावल्यात. भारतात आणखी एक नवीन आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम बांधलं जाणार आहे. हे नवीन स्टेडियम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ वाराणसीच्या गंजरीमध्ये बांधलं जाणार आहे. या स्टेडियमच्या निमित्तानं मोदींनी पूर्वांचलला एक मोठं गिफ्ट दिलं. पूर्वांचलच्या पहिल्या आणि उत्तर प्रदेशातील तिसऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची गांधरी इथं पायाभरणी केली गेली. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर उपस्थित होते. गंजरीतील राज तलब इथं 30 एकर जागेत सुमारे 450 कोटी रुपये खर्च करून हे अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम बांधलं जाणार आहे. उत्तर प्रदेश सरकारनं भूसंपादनासाठी 121 कोटी रुपये खर्च केलेत, तर बीसीसीआय स्टेडियम बांधण्यासाठी 350 कोटी रुपये खर्च करणार आहे. अब देश का मिजाज ऐसा बना है जो खेलेगा वही खिलेगा. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सचिन तेंडुलकरनं खास जर्सी भेट दिली. या जर्सीच्या समोरील बाजूवर टीम इंडिया लिहिलंय, तर मागे नमो असं लिहिलंय. तर बीसीसीआय अध्यक्ष रॉजर विनी आणि बीसीसीआय सचिव जय शहा यांनी मोदींना विशेष भेट दिली. क्रिकेटच्या माध्यमातून जग भारताशी जोडलं जाते. क्रिकेट खेळण्यासाठी नवे नवे देश पुढे येत असल्याचं आगामी काळात क्रिकेट सामन्यांची संख्या वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर वाराणसीत साकारलं जाणारं हे नवं अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम जगात चर्चेचा विषय ठरणार आहे. कारण वाराणसीत उभारण्यात येणारं हे स्टेडियम खास पद्धतीनं बनवलं जात आहे. या स्टेडियममध्ये भगवान शिव आणि काशीची झलक पाहायला मिळणार आहे. या स्टेडियमच्या रचनेसंदर्भात प्रेरणा भगवान शंकराकडून घेण्यात आली आहे. स्टेडियमचा आकार अर्धचंद्राच्या आकाराचा असेल. स्टेडियममधील फ्लड लाईट त्रिशूळाच्या आकाराचे असतील. भगवान शंकराला बेलपत्र अर्पण केलं जातं. त्याप्रमाणे स्टेडियमच्या सजावटीसाठी बेलपत्राच्या आकाराचे धातूचे पत्रे वापरले जाणार आहेत. स्टेडियमचा एक भाग डमरूच्या आकारात असेल. गंगा घाटाच्या पायऱ्यांप्रमाणे प्रेक्षक गॅलरी असेल, जिथं चाहत्यांना बसून सामन्याचा आनंद घेता येईल. हे स्टेडियम पूर्ण झाल्यानंतर 30,000हून अधिक लोक या ठिकाणी बसून सामना पाहू शकतील. एक शिव शक्ति का स्थान चंद्रमा पर है, दूसरा शिव शक्ति का स्थान ये मेरी काशी में है. या स्टेडियममध्ये 7 खेळपट्ट्या, लाउंज, कॉमेंट्री बॉक्स, प्रेस गॅलरी आणि इतर अत्याधुनिक सुविधा असतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात त्यांनी मुंबईतल्या लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी विराजमान असलेल्या गणरायाचं दर्शन घेतलं. मुंबईत आगमन होताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिममधल्या गणेश मंडळाला भेट देत या मंडळातील गणपतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर अमित शहा सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रवाना झाले. लालबागच्या राजाची त्यांनी मनोभावे पूजा अर्चा केली. यावेळी लालबागच्या राजा मंडळाकडून अमित शहा यांना पुस्तिका भेट देण्यात आली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. अमित शहा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आले असताना या भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वरच्या निवासस्थानी विराजमान असलेल्या बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांना चांदीची गणेश मूर्ती भेट दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी विराजमान असलेल्या गणपती बाप्पाचं दर्शनही अमित शहांनी घेतलं. संपूर्ण कोकणात 5 दिवसांच्या गणपतीचं आणि गौरींचं मोठ्या भक्तिमय वातावरणात विसर्जन पार पडलं. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या हा जयघोष करत गणरायाला निरोप देण्यात आला. गेली 5 दिवस ज्यांची मनोभावे सेवा केली त्या गणरायाला आज भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. चिपळूणमधील गोवळकोट इथं पिढ्यानपिढ्या संपूर्ण गावाचे गणपती एकत्रितपणे विसर्जन करण्याची प्रथा आहे. ही प्रथा इथले गावकरी आजही जपतायत. सर्वात पुढे करंजेश्वरी देवस्थानच्या पालखीत विराजमान गणपती आणि त्यामागे गावातील प्रत्येक घरातला गणपती अशी शेताच्या बांधावरून वाजत गाजत एका रांगेत गणपती विसर्जन मिरवणूक निघाली.
गुहागरमध्ये 5 दिवसाच्या घरगुती गौरी गणपतीच्या विसर्जन सोहळा पार पडला। गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणा देत गुहागर समुद्र किनाऱ्यावर हजारो भक्त दाखल झाले। गणपती बाप्पाची आरती आणि गणपती बाप्पाचा जयघोष करत किनारपट्टी दुमदुमली। कोकणातील विविध तालुक्यातल्या घरगुती गणपतींचे पाणवठ्यावर विसर्जन करण्यात आलं। गणपती आगमनाप्रमाणेच गणपती डोक्यावरून घेऊन जाऊन विसर्जनाची परंपरा कोकणात आहे। गणपती बाप्पांना आपला कृपा आशीर्वाद या पुढील काळातही सगळ्यांवर ठेवावा अशी प्रार्थना करत गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या चा जयघोष करत लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला। गेली 5 दिवस ज्याची भक्तिभावानं पूजा अर्चा केली त्या 5 दिवसांच्या गणरायाला आज भक्तिमय वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला। या निमित्तानं मुंबईतल्या चौपाट्या गणेश भक्तांनी फुलून गेल्या होत्या। मुंबई आणि ठाण्यात चौपाट्यांवर, तलावांवर आणि विसर्जन स्थळी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या याचा जयघोष सुरू होता। मुंबई, ठाण्यासह राज्यातील गणेश भक्तांनी 5 दिवसांच्या गणपतीला मोठ्या जल्लोषात निरोप दिला। दादर चौपाटी, गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। विसर्जन स्थळी आल्यानंतर गणपतीची आरती भाविकांकडून केली जात होती। मुंबई महापालिकेकडून विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे। कृत्रिम तलावात सुद्धा गणपतीचं विसर्जन करण्यासाठी गणेश भक्तांनी गर्दी केली होती। छान वाटतंय। पहिली गोष्ट तर कृत्रिमरित्या विसर्जन केल्याने फायदा असा होतो की समुद्राची हानी होत नाही। सोय खूप छान आहे आणि पर्यावरणाच्या दृष्टीने खूप विचार करून केलेलं आहे। छान आहे सगळं। गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या याचा गजर या निमित्तानं मुंबईतल्या चौपाट्यांवर पाहायला मिळाला। कोकणात गौरी गणपतीचा उत्सव पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जातो। या उत्सवात कोकणातील प्रत्येक गावागावात वेगवेगळ्या पारंपरिक प्रथा जपल्या जातात। दापोलीच्या केळशी गावात अनोखी प्रथा पाळली जाते। गौरी गणपती उत्सवात कोकणातील प्रत्येक गावात वेगवेगळ्या पारंपरिक प्रथा जपल्या जातात। रत्नागिरी जिल्ह्यातल्या केळशी गावातल्या ग्रामस्थ पांढरा शुभ्र सदरा, डोक्यावर टोपी, हातात धगधगती मशाल घेऊन गौरीचा नाच करतात। केळशी गावातील 12 वाड्यातील लोक पारंपरिक वेशभूषेत भैरीच्या मंदिरात एकत्र येऊन पलिता नाच सादर करतात। केळशी गावानं ही पारंपरिक प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून जपली आहे। गौरी गणपती आणि शिमगोत्सवात हा पलिता नाच खास करून पाहायला मिळतो। राज्यात गणेशोत्सवासह आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर मिठाई तसंच माव्याच्या मोदकांना मोठी मागणी वाढली। या पार्श्वभूमीवर बनावट खव्याचा वारेमाप वापर करत अखाद्य खवा ग्राहकांच्या माथी मारला जातोय। या पार्श्वभूमीवर अन्न औषध प्रशासन विभाग आणि पोलीस सतर्क झाले। सणासुदीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधून महाराष्ट्रात बनावट खवा आणला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला। हा मावा गुजरातमधून आणला जात असल्याची खात्री पोलिसांना पटल्यानंतर संबंधितांवर कारवाईसाठी प्लॅन आखत कारवाई करण्यात आली। अहमदाबादहून विदर्भाच्या मुक्ताईनगर, मलकापूरमध्ये ट्रॅव्हल्समधून आणलेला बनावट खवा पोलिसांनी जप्त केला। युरिया आणि रसायन मिश्रित सुमारे 5 टन खवा बॅगमध्ये आढळला। 178 बॅग्स आहेत आणि टोटल 5340 किलो आहे आणि त्याच्या जर MRP प्रमाणे व्हॅल्यू बघितली तर 11,74,800 रुपये एवढा सगळा आहे। सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार सुरू असल्याचं कारवाईच्या निमित्तानं समोर आलं। त्यामुळे सणासुदीत मिठाई, खवा खरेदी करताना काळजी घ्या। कोरोनामुळे 1 वर्ष लांबणीवर पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांना आजपासून अधिकृतरित्या सुरुवात झाली। चीनमधील हाँगझोउ इथं आशियाई क्रीडा स्पर्धेला रंगारंग कार्यक्रमानं सुरुवात झाली। चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला। इस बार सौ पार अशा घोषवाक्यासह भारताचं पथक चीनमध्ये दाखल झालं। आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर लवलिना बोर्गोहेन यांच्यावर भारताच्या ध्वजवाहकाची जबाबदारी होती। भारताचं पथक येताच जोरदार टाळ्या आणि भारत माता की जयचा जयघोष भारतीय क्रीडाप्रेमींनी केला। आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतानं आजवरचे आपले सर्वात मोठे 655 खेळाडूंचं पथक आशियाई स्पर्धेसाठी पाठवलंय। इंडोनेशियात 2018 मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत भारतानं 70 पदकांची कमाई केली होती। यावेळी हा आकडा 100 गाठणार असा विश्वास जाणकार व्यक्त करतायत। नीरज चोप्रा, मीराबाई चानू, PV सिंधू, बजरंग पुनिया, लवलिना बोर्गोहेन यांच्याकडून भारताला पदकाची अपेक्षा आहे। तसंच यंदा क्रिकेटचाही या खेळात समावेश करण्यात आला, त्यामुळे क्रिकेटपटूंकडून सुद्धा भारताला पदकाची आस आहे। या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय।
ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत. Arena, what a lovely place.